सोनम वांगचुक सर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून हटवण्यात येत नाही तोपर्यंत त्यांचं उपोषण चालू राहणार आहे. आणि आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. त्यांची तब्येत खराब होत चालली आहे. त्यांचं शुगर 66वर आलेले. डॉक्टर म्हणले की 100वर असलं पाहिजे होतं, 100च्या अराउंड, पण 66वर आलं आहे. तर आम्हाला थोडी आता वी आर बिट वरीड अबाउट हिज हेल्थ अँड वी होप दॅट जी गव्हर्नमेंट आहे ती याची दखल घेईल. आणि गव्हर्नमेंट कशाची वाट बघते मला कळत नाही. आतापर्यंत 20 मुलांनी सुसाईड केलेलं आहे. त्यानंतरही त्यांनी काही रेजिग्नेशन दिलेलं नाही आहे, काही राजीनामा दिलेला नाही आहे. आणि आता इथं सोनम वांगचुक तर उपोषणावरच बसलेले, अजून काही स्टुडंट्सही बसलेले आहे. त्यांच्याही तब्येती खराब होत येत आहेत. तर सरकार म्हणजे कशाची वाट बघते मला याचा प्रश्न पडला आहे आता. या प्रोटेस्टमधून उपोषणाकडे वळण्याचा कधी हा निर्णय घेण्यात आला आणि आता हे उपोषण अनिश्चितता आहे, कारण सरकारी पातळीवर निर्णय कधी होईल हे माहिती नाही, मग तरीसुद्धा सुरू राहणार नाही. या उपोषणाचा निर्णय तर सोनम सरांनी 20 तारखेलाच घेतलेला. जेव्हा ते इथं आलेले ते म्हणले जर 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा नाही दिला तर सोनम सर हे उपोषणावर बसतील. आणि एवढी मुदत देऊन पण काही कार्यवाही नाही करण्यात आली धर्मेंद्र प्रधानावर. त्यामुळे एक शेवटचा उपाय म्हणून सोनम सर उपोषणावर बसलेले आहेत.